आपणही खासदार आहात, नेमकं नाशिक पुण्याचं नेटवर्क कधी रेल्वेच्या मार्गाने कुठून हवा आहे मार्ग, नक्की तुम्हाला कुठून हवा आहे? नाही, मी सातत्यानं ही गोष्ट मांडतोय. तुम्ही बघतात की जी ओरिजिनल अलाइनमेंट होती, जी संगमनेर, नारायणगाव, मनसर, खेड, चाकण याच पद्धतीने तो व्हायला हवा. ते गरजेचं आहे. मुळात काय होतंय की पार्लमेंटमध्ये मागच्याही सेशनला मी ही संपूर्ण गोष्ट मांडली होती की एकूण जगात 14 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे कोएक्झिस्ट करतात. आपण ही उदाहरणं घ्या, 14 ठिकाणी आहेत जगात. मग 14 ठिकाणी जर ह्या गोष्टी कोएक्झिस्ट करतात, तर केवळ आणि केवळ जीएमआरटीचाच प्रॉब्लेम का होतो? जर केवळ जीएमआरटीचा प्रॉब्लेम होत होता, तर इथून मागे जे कोणी दावे करत होते की आम्ही 15 वर्ष फॉलोअप करतोय, 20 वर्ष फॉलोअप करतोय, तर मग हा फॉलोअप नव्हता का खरा? की तेव्हा जीएमआरटी झोपलेली होती? बरं, तिसरी महत्वाची गोष्ट ही होते की 29 देशांचा स्टेक आहे जीएमआरटी मध्ये. या 29 देशांचा स्टेक जर असेल आणि त्यामुळे जीएमआरटी महत्वाची असेल, तर मग त्या 29 देशांचे सायंटिस्ट मिळून याचं सोल्युशन काढू शकत नाही. मग जीएमआरटीचा व्हाईट स्पॉट नेमका कोणता आहे? त्या व्हाईट स्पॉटच्या फ्रिक्वेन्सीमध्ये रेल्वे धावू शकत नाही का? की हे कुणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी हे वळवलं जातंय, असंही अनेकांची चर्चा आहे. आणि मग जर तुम्ही त्यातला मूळ मुद्दा बघितला, तर हा गोल्डन ट्रायंगल जोडणारा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आत्ता जी अलाइनमेंट जी प्रपोज केली जातीये, ती नाशिक, शिर्डी, नगर, पुणे अशी जी अलाइनमेंट जी प्रपोज केली जाते, यात नेमकं कुणाचं भलं होतंय याचाही एकदा विचार झाला पाहिजे. आणि जी ओरिजिनल अलाइनमेंट नाशिक पुणेची आहे, यामध्ये तुम्ही सिन्नर एमआयडीसी घेता, यामध्ये तुम्ही चाकण एमआयडीसी घेता, यामध्ये तुम्ही हा सगळा जो रिच ॲग्रिकल्चर झोन आहे आपला, संगमनेरचा असेल, त्यानंतर अकोल्याचा असेल, आपला जुन्नरचा असेल, मनसरचा असेल, हा संपूर्ण रिच ॲग्रिकल्चर झोन जो आहे हा पूर्ण कनेक्ट होतो, जेणेकरून नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया और सदर्न रेल्वे अँड नॉर्दर्न रेल्वे या दोन्हीला हे कनेक्ट होतं. बरं, यातमधली एक फार महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट जर तुम्हाला बघायची असेल, तर माननीय रेल्वे मंत्री महोदयांनी हाऊसमध्ये उत्तर दिलं होतं की यामध्ये डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीला डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी याच्या अंतर्गत खरं तर जीएमआरटी येते, त्या जीएमआरटीने एक ऑब्जेक्शन घेतलं होतं. आणि त्या ऑब्जेक्शन विषयी जर आपण वस्तुस्थिती बघितली, एक सेकंड, नेटवर्क सेशन तुम्हाला ते हे दाखवू शकतो, पण जीएमआरटीने ऑब्जेक्शन घेतलं असं माननीय रेल्वे मंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलं. वस्तुस्थिती आहे, माहितीच्या अधिकारामध्ये जीएमआरटीला जेव्हा विचारलं गेलं की या संदर्भात आपलं नेमकं ऑब्जेक्शन काय, यावर जीएमआरटीचं उत्तर आहे की डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने असा कोणताही प्रश्न आम्हाला विचारलेला नाही. मग इथे दाल में कुछ काला है की पुरी दाल काली आहे? मग हे नेमकं कोण करतंय? आणि खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यायला हवं, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची फार महत्वाची भूमिका जेव्हा MRIDCची जी स्थापना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या काळात झाली, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये या प्रकल्पाचं संपूर्ण आरेखन आणि या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. आणि MRIDC कडून म्हणजे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून हा अचानक काढून घेऊन रेल्वेकडे देण्यात आलाय. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पानं इतकी पुढपर्यंत वाटचाल केली होती. जवळपास मला वाटतं की साधारणतः आता माझ्या मतदारसंघाचा जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा आम्ही गावनिहाय बैठका घेऊन त्या सगळ्या ग्रामस्थांची सहमती करून यामध्ये जवळपास 50% लँड ॲक्विजिशन यासाठी आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे नाशिक रेल्वेला एकाही गावामध्ये कुठेही विरोध नव्हता. लोक स्वतःहून जमिनी द्यायला तयार होते. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अचानक जेव्हा प्रकल्प हा रद्द झाल्याचं माननीय रेल्वे मंत्री म्हणतात, तर मला वाटतं त्याच्यावर तोडगा काढता येऊ शकतो. याच्यावर तोडगा निघालाच पाहिजे. मी या भूमिकेचा आहे आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यामध्ये पुढाकार घ्यायला हवा. आज आम्ही जेव्हा दिल्लीतून पाहतो तेव्हा देश पातळीवर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची इन्फ्रामॅन
ही जी एक प्रतिमा आहे ही खरोखर जेव्हा तुम्ही दिल्लीत बघता तेव्हा पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवले तर माननीय फडणवीसजींची इन्फ्रामॅन ही प्रतिमा खरोखर अभिमानास्पद वाटते की इतर देश पातळीवर इतर नेत्यांकडे वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं पण मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे इन्फ्रामॅन म्हणून पाहिलं जातं आणि मग इन्फ्रामॅन जर आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील तर त्या आमच्या इन्फ्रामॅननी पुणे नाशिक मुंबई हा गोल्डन ट्रायंगल तर जोडला पाहिजे आणि हा गोल्डन ट्रायंगल जोडत असताना ओरिजिनल अलाइनमेंट वरूनच कोणाचाही इतर जर काही फायदा असेल तर तो फायदा बाजूला ठेवून या पूर्ण भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही अलाइनमेंट आणि त्यावर ती रेल्वे धावायला हवी.